प्रेज द लॉर्ड मंडळी, सर्वांना पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये सलाम. आपण आज रविवार या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या माध्यमाद्वारे एकत्र आलेलो आहोत. स्तुती आराधना करण्यासाठी, आपल्या देवबापाचे गाणे म्हणण्यासाठी आणि वचन ऐकण्यासाठी. आपण खरंच देवाला धन्यवाद देऊया की आपण असे बरेच जण आहोत की ज्यांचं जीवन येशूमध्ये आल्यानंतर बदललेलं आहे. आपण पूर्वी कसे होतो आणि आता कसे झालेलो आहोत. खरंच आपण देवाला धन्यवाद देऊया की देवाने आपली निवड केली त्याच्या राज्यासाठी. आणि म्हणूनच हे गाणं आहे की जे अतिशय सुंदर गाणं आहे की देवाने आपलं जीवन बदललेलं आहे. आपण सर्वजण या गाण्याचा आनंद घेऊया. आणि मला वाटतं सगळ्यांनाच हे गाणं म्हणल्यानंतर जाणवेल की देवाने माझ्या जीवनामध्ये कसा बदल केलेला आहे. देवाची स्तुती असो. परत एक वार परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजचा हा रविवार प्रभूने तुम्हाला आणि मला दाखवला आणि त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण त्याच्या मंदिरामध्ये आहोत. आपण वर्शिप मध्ये जाणार आहोत आता. आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या मुखाने देवाचा गौरव करतील आणि वर्शिप मध्ये सहभागितामध्ये राहतील. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वराची उपस्थिती कुठे आहे? सहभागितेमध्ये आहे आणि देवाच्या स्तुती स्तवनामध्ये आहे. जेव्हा आपण देवाच्या स्तुती स्तवनामध्ये असतो तेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर असतो, आपल्या मध्ये असतो. आमेन, हालेलुया. आपण वर्शिप मध्ये जाऊया.
सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने
आपण स्तोत्रसंहिता या ठिकाणी वाचणार आहोत 117 आणि 1 आणि 2च वचन त्या ठिकाणी आहे, पण त्याच्यामध्ये सर्व काही आहे. मी वाचते. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. देवाला धन्यवाद देऊया. खरंच या ठिकाणी आपण पाहतो की सर्व गौरव सर्व महिमा परमेश्वराला आहे आणि सर्व लोक परमेश्वराचे आहे, म्हणून सर्व लोकांनी परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे, कारण त्याची दया आम्हावर विपुल झालेली आहे आणि म्हणून आम्ही त्याचा धन्यवाद केला पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे आणि जितकं आम्हाला प्रभूमध्ये वाढतील तितकं आम्ही वाढलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणले सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोकांनो, काय सांगितलेलं आहे? सर्व राष्ट्रांनो सर्व लोकांनो परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया हालेलुया. कारण त्याची दया आम्हावर काय झालेली आहे? विपुल झालेली आहे, खूप झालेली आहे. हालेलुया. विपुलचा अर्थ काय आहे? खूप आहे, थोडीशी नाही, विपुल, भरपूर अशी. आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वर सत्य आहे, परमेश्वराचं सर्व वचन सत्य आहे, तो खोटं बोलत नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन जे आहे पवित्र शास्त्रामध्ये ते सर्व सत्य आणि सत्य आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे. हालेलुया. सर्व राष्ट्रांनो सर्व लोकांनो त्या जिवंत परमेश्वराचं, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय, तुमचा आणि माझा उत्पन्न करता आहे, त्या परमेश्वराचं स्तवन करायचं, कारण तो परमेश्वर आम्हाला रोज आणि रोज खायला प्यायला देतो, आमच्या गरजा पुरवतो, आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देतो. एवढंच नाही तर आम्हाला चांगलं आरोग्य देतो. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया या सर्व त्याच्या उपकाराबद्दल. आमेन. Greetings to you in Jesus' name. तुम्हाला सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. We thank God because of God's grace and mercy we are alive. आणि खरोखर देवाची कृपा आणि दया आपल्यावरती आहे, म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत. And I thank God for this wonderful time God has given us to come to you through this media online church service. आणि ह्या माध्यमाद्वारे आपल्याला या ठिकाणी प्रभूला आपण धन्यवाद देऊ की हे माध्यम प्रभूने आपल्याला दिलेलं आहे ऑनलाईन चर्च चालवण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. Before we read the word of God, before we hear the word of God, let us close our eyes and look unto God. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्याआधी, देवाच्या वचनामध्ये जाण्यास आधी आपण त्या ठिकाणी प्रार्थना करूया. Heavenly God, Father, we want to thank you for this day, O Lord. स्वर्गीय परमेश्वर, आजच्या या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Help us, O Lord Father, that we might open our mind and our heart to receive your word, O Lord. प्रभू, आमचं अंतःकरण, आमचं मन, आमची बुद्धी तू उघड प्रभू परमेश्वरा, तुझं वचन ग्रहण करण्यासाठी. Father, we commit this moment into your hands. प्रभू, ही वेळ आम्ही तुझ्या आधीने स्वाधीन करतो प्रभू. We ask all these things in Jesus' name. आम्ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड आणि महान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. Amen. आमेन. You know, we are living in the time where lot of confusion, lot of problems are going on in this world. आणि आपण आता अशाच परिस्थितीमध्ये आहोत की या जगामध्ये सगळीकडे फक्त कन्फ्युजन आहे, खूप साऱ्या समस्या आहेत, आपल्यालाच कळत नाही की काय चाललंय. Since 3 months, people are so much depressed. Many people and many families have problems in their homes. आणि बरेच जे कुटुंब आहे, बरेच लोक जे आहेत ते त्या ठिकाणी निराशा त्यांच्यामध्ये आलेली आहे. बऱ्याच परिवारामध्ये त्या ठिकाणी समजत नाही की काय करावं. But I want to tell you this evening that there is a hope in the presence of God. पण मला आज तुम्हाला सांगू द्या सगळ्यांना की प्रभू मध्ये जो आहे तो एक आशा आहे You आपल्याला. know, in 2 Chronicles chapter 32 verse 8 says, दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय 8वं वचन सांगतं. it says, with us is the Lord our God to help us and to fight our battles. आणि मग आम्हास मदत करावयास व आमच्या लढाया लढावयास आमचा देव परमेश्वर आम्हा बरोबर आहे. We are fighting the battles in this world. आणि या जगामध्ये आपण एक युद्ध लढत आहोत. And the battle is against the virus which is going on around. आणि हे जे व्हायरस जो हा सगळीकडे पसरलेला आहे, कोरोना व्हायरस हा सगळीकडे पसरलेला आहे, त्याच्याबद्दल बरोबर आपलं युद्ध आहे. There are we are hearing wars and we are hearing so many problems in this world. आणि या जगामध्ये आपण ऐकत आहोत की कसे युद्ध चालू आहेत आणि खूप साऱ्या समस्या आहेत. Right from the small child to the elderly people, every day they are fighting.
आणि एक लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण त्या ठिकाणी लढत आहे. The fighting to live on this earth. कशासाठी लढत आहे ते या जगामध्ये जगण्यासाठी. Even the patients, even the doctors are fighting to cure the disease which is going on in this world. आणि त्या ठिकाणी फक्त तेवढंच नाही तर डॉक्टर्स सुद्धा त्या ठिकाणी जे आलेले रुग्ण आहेत त्यांना बरं करण्यासाठी ती लढाई लढत आहे. But there is a promise of God which is in 2 Chronicles. पण आपल्याला एक प्रभू वचन त्या ठिकाणी देतो दुसरे इतिहासमध्ये. It says, with us is the Lord our God, आणि त्या ठिकाणी तो काय सांगत आहे की आमच्या बरोबर आम्हाला मदत करण्यासाठी आमचा परमेश्वर आहे. with whom God is. तो कोणाबरोबर आहे? If the God is with them, those who call upon His name. परमेश्वर त्या लोकांबरोबर आहे जे त्याला आरोळी करतात. So I want to ask you this evening, are you calling unto God? मग मला तुम्हाला विचारू द्या, काय तुम्ही परमेश्वराला ती आरोळी करताय का? Are you calling day and night unto Him? काय तुम्ही दिवस आणि रात्र परमेश्वराची प्रार्थना करताय Or का? are you just simply hearing the news and getting into depression in your life? काय तुम्ही फक्त ते न्यूज वाचणार, बातमी वाचत आहात आणि त्या ठिकाणी निराशा आपल्यामध्ये पदरी घेत आहात? The Bible says in Psalms 119 verse 92. आणि स्तोत्रसंहिता 119 आणि 92व्या वचनामध्ये काय प्रभू सांगत आहेत? 3 things we need to understand if we are fighting a battle in our day-to-day life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे युद्ध लढत आहोत त्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या मला तुम्हाला. One is that we need to be soaked in the scripture of God. आपल्याला काय करायचं आहे ते जे वचन आहे त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे आपल्याला स्वतः अंतःकरणामधून आपल्याला त्याला डुबायचं आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे. If we are soaked fully in the word of God, we will be able to fight the battle of this world. आणि जेव्हा आपण त्या संपूर्ण वचनामध्ये संपूर्ण त्यामध्ये घुलून जाऊ, त्याच्यामधला अर्थ आपण समजून घेऊ, तेव्हा आपण हे युद्ध लढू शकतो. We cannot fight with we don't have any weapons, or our weapon is only the word of God. आणि आपल्याकडे काही दुसरे शस्त्र नाही, आपलं जे शस्त्र आहे ते आपलं वचन, देवाचं वचन आहे. That is why David says in 119 verse 92, आणि म्हणून दावीद स्तोत्रसंहिता 119 आणि 92 वचनामध्ये he म्हणतो, says, unless your law had been my delight, I would then have pursued in my affliction. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला नसता. That means David is saying, if your word would not have been in my heart, आणि म्हणून दावीद या ठिकाणी सांगत आहे, जर तुझे वचन माझ्या अंतःकरणामध्ये नसते, I would have been destroyed. मी त्या ठिकाणी माझा अंत कधीच झाला असता. So the promise of God is that if you have the word of God, that means we will never be destroyed in our life. आणि म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी सांगत आहे की जर माझी वचनं तुमच्यामध्ये आहेत तर तुमचा नाश कधीच होणार नाही. You will never be destroyed. तुम्ही कधीही तुमचा नाश होणार नाही. Physically we might be, but spiritually we will be alive in the Lord. जरी आपल्या शारीरिक दृष्ट्या आपण खचून गेलेलो असू तरी पण आत्मिकरित्या आपण त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी नाश होणार नाही. Our mind is like a soil. आपलं जे मन आहे ते एका मातीसारखं आहे. So if you what kind of seed if we bore in our mind in this soil, it will grow. आणि म्हणून त्या मातीमध्ये त्या अंतःकरणामध्ये तुम्ही जे काही बोवाल, जे काही रोवाल तेच उद्या उगवणार आहे. If the seed is good, then it will grow good fruit. आणि जर ते जे बी आहे ते जर चांगलं असेल तर त्यातनं चांगली फळं निर्माण होतील. If the seed is of the thorns, it will grow thorn. आणि जर ते जे बी आहे ते जर काट्यांच्या झाडाचं असेल तर त्यातनं काटेच येणार आहे. So what you sow is important. आणि म्हणून तुम्ही जे पेरताय ते महत्त्वाचं आहे. And that is why the word of the Lord says that we need to read His word daily. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे की आपण त्याचे वचन, देवाची वचन रोज आणि रोज वाचणं गरजेचं. Because His word is a seed in our mind. कारण त्याची जी वचनं आहेत ती आपल्या अंतःकरणासाठी बी आहे. So when the seed goes in our mind, when we put the word of God, we will definitely walk according to the word of God. आणि म्हणून ते बी आणि ते वचन जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये आपण पेरू तेव्हा आपण देवाच्या प्रकारे देवाच्या मार्गामध्ये चालू शकतो. That is why David is saying here, म्हणून दावीद या ठिकाणी लिहित आहे, unless your law had been my delight. जोपर्यंत तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता. That means David, the King David, whenever he had the word, he was walking with the Lord. आणि त्या ठिकाणी म्हणून तो जो दावीद आहे, जो राजा होता दावीद, तो जोपर्यंत देवाच्या वचनामधनं चालत होता
The word, in the Bible, the word itself is called Jesus Christ, because according to John chapter 1 verse 1, in the beginning was the word. कारण त्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की जो शब्द आहे तो येशू ख्रिस्त आहे. म्हणजे योहान याचा पहिलं वचन सांगतं की देव हा शब्द होता. So first important in our life, if you are fighting the battle, we need to be soaked in the word of God. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जर तुम्हाला युद्ध लढायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला वचनाच्या आतमध्ये डुबणं गरजेचं आहे. Soaking means if a sponge is put in the water, the water soaks the sponge soaks the water, and it will be able to rub the whatever is written on the board. आणि त्याचा अर्थ असा आहे त्या ठिकाणी डुबणं म्हणजे काय, जर एखाद्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पंज तुम्ही ठेवलं तर स्पंज ते पाणी संपूर्णपणे शोषून घेतं आणि त्या ठिकाणी त्या पाण्याद्वारे त्या स्पंजद्वारे तुमच्या मनावर अंतःकरणावर आलेली जी निराशा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे ती पुसू शकता. If the teacher in the class, if they want to rub the board, they will soak the sponge in the water and then they will rub the board. आणि म्हणूनच तुम्ही शाळेमध्ये पण बघितलं असेल की शिक्षक काय करतात की जर त्यांना तो फळा पूर्णपणे पुसायचा असेल, क्लिअर करायचा असेल, स्वच्छ करायचा असेल तर ते आधी काय करतात, त्यांचा जो कपडा आहे किंवा स्पंज आहे तो पाण्यामध्ये बुडवून त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी घेऊन आणि मग ते त्या स्पंजनी ते फळा पुसतात आणि पूर्ण क्लिअर करतात. It used to happen in olden times, but now the latest technology has come. Now they are not using the sponge anymore in the schools. ती पूर्वीच्या काळी असे शिक्षक करत होते. आताच्या वेळेला हे सगळी नवीन आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे ह्या गोष्टीची गरज पडत नाही. So the word of the Lord is important. म्हणून देवाचं वचन जे आहे ते महत्त्वाचं आहे. And the second is that आणि दुसरी गोष्ट that is if you are fighting the battle, first is that we need to reach to the people. आणि त्या ठिकाणी युद्ध लढायचं असेल तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. If you read Job chapter 42 verse 10, आणि योग याचा 42वा अध्याय 10वं वचन. let's open our Bible to Job chapter 42. योग याचा 42वा अध्याय 10वं वचन घेऊया. If you are sitting at home, I would whenever you are in front of any message, you need to be with the word of with the Bible. Whenever you are in front of when you are hearing the message on your YouTube or on your mobile. आणि तुम्ही घरी जरी बसलेले असाल, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही एखादा मेसेज ऐकताय, तुम्ही जर ऑनलाईन चर्च अटेंड करत असाल तरी सुद्धा तुमच्या बरोबर देवाचं पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे. Why I want to tell you, because sometimes we think that we take it very casually. We think that this is a kind of some program is going on. आणि आपण हे जे आहे ते जेव्हा आपण असं ऑनलाईन बघतो तेव्हा आपल्याला फार आपण हे सिरियसली जास्त घेत नाही. आपण म्हणतो की हे एक प्रोग्राम सारखं आपण बघतो. It's not a program. तो काही प्रोग्राम नाही. We are not here to present any program or do any drama here. आणि आम्ही काही इथे कुठला प्रोग्राम करत नाही आहोत किंवा कुठलं नाट्यमय काही करत नाही आहोत. It is because the church has been closed. That's why we are coming to you through this media. आणि कारण सगळे जे मंदिरं आहेत, धर्मस्थळ आहेत ती बंद असल्यामुळे आम्हाला या माध्यमाद्वारे तुमच्याशी बोलावं So लागतं. when you are sitting there, that means you are sitting in the church. तुम्ही घरात जरी बसलेले असाल त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही चर्च मध्ये मंडळीमध्ये बसलेले So आहात. if you are sitting in the church, you should have the word of God in your hand. आणि मग तुम्ही जर मंडळीत बसलेले आहात तर तुमच्या हातामध्ये पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे. And you should concentrate and listen to the word. आणि म्हणून तुम्ही त्याच्याकडे त्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. Job, he prayed for his friends. योबानी जे आहे त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली. No, he reached out to the others. तो दुसऱ्यांसाठी त्या ठिकाणी पोहोचला. When we are battling, now we are in the situation where the problem is that from small to elderly people, they are fighting a battle in their lives. कारण तुम्ही जर बघत असाल तर आता जगामध्ये असं झालेलं आहे, कोण असा चुकलेला नाही. लहान व्यक्तीपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण हे युद्ध लढत आहे. Some of them they are battling because they're in depressions, and some are battling because there are problems in their
in the marriage life, some are battling in the psychologically. So many battles are happening in this during this 3 months of lockdown which is going on. आणि हे 3 महिन्याचे जे लॉकडाऊनच्या काळामध्ये युद्ध हे आहे जे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण लढत आहे. कोणी निराशेचं युद्ध लढत आहे, कोणी त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये जे आहे ते त्यांच्या लग्नामधल्या असलेल्या संबंधामधलं युद्ध लढत आहे, कोणी त्यांच्यामध्ये असलेला स्वभाव, काही जणांचे स्वभाव चेंज झाले लॉकडाऊनमुळे, अशा प्रकारचं देखील युद्ध लढत The आहे. first is that we need to soak in the word of God. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या आपल्या वचनामध्ये जे आहे पूर्णपणे त्याला शोषून घेतलं पाहिजे. Then only we can fight the battle. तेव्हाच आपण ते युद्ध लढू The शकतो. second is that we don't have to think about ourselves, we need to think about others. आपण दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करायचा नाही, आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचायचं आहे. You know, in the chapter of Job, Job was in problem. He was everything was been taken away from his life. आणि जर तुम्ही जर पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की इयोबाच्याकडनं सगळं काही हिरावून घेतलं गेलं. इयोबाकडे काहीच राहिलं नव्हतं. Even his wife left him. त्या ठिकाणी त्याची जी बायको आहे ती देखील त्याला सोडून गेली. The wealth has everything. He was just sitting on the road and just scratching his body. तो पूर्णपणे रस्त्यावर आलेला होता. रस्त्यावर बसून तो फक्त स्वतःचं अंग असं खाजवत होता. त्या ठिकाणी बसलेला होता. But he did not thought about himself. He thought about others. पण तो त्यावेळेला देखील स्वतःचा फक्त स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांनी इतरांचा पण विचार केला. What he prayed. त्यांनी काय प्रार्थना केली? In Job chapter 42 verse 10. इयोब याचा 42वा अध्याय 10वं वचन. And the Lord restored Job's losses when he prayed for his friends. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. You know, if you want to come out from the problems of our life, आपल्याला जर आपल्या जीवनातल्या समस्येतून बाहेर यायचं असेल, try to pray for others. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायचा प्रयत्न करा. Don't think that you yourself is in problem. तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही स्वतः एकटेच त्या समस्येमध्ये आहात. You know, if you pray for others, definitely your problems will be solved. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता तुमचे देखील तुम्ही त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी येऊ लागता. How did Job got back his position and all his wealth in his life? मग इयोबाला त्याचा पूर्वीचं सगळं कसं मिळालं, त्याची मालमत्ता त्याला कशी मिळाली परत? He says that and the Lord restored Job's loss when he prayed for his friends. आणि मग इयोबाने त्याला त्याची मालमत्ता जी होती ती पूर्वीची मालमत्ता परत आली जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना He केली. prayed for his friends. त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना The केली. friends who were telling him, what are you doing like this? आणि जे मित्र त्याला म्हणत होते की तू हे असं काय करतोयस? Why you just they were just against his belief upon God. कारण ते जे आहेत ते देवापासून जे आहे त्याचा विश्वास त्यांचा दूर गेलेला होता. And they were telling Job, you also you don't think much about God. See, God has what He has done. So they were just giving wrong counsel to Job. आणि जे मित्र होते त्यांचा देवावरचा विश्वास पूर्ण नाहीसा झालेला होता. ते म्हणत होते तू हे स्वतःकडे बघ, देव काय करत आहे, देवाने काहीच केलेलं नाहीये तुला, तू स्वतःकडे बघ आणि हे सगळं विसरून जा. Even though तरी सुद्धा Job prayed for them, इयोबाने त्याच मित्रांसाठी प्रार्थना केली. because he prayed for them, त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. God restored whatever he lost. मग देवाने त्याचं जे काय गेलेलं होतं ते सगळं त्याला परत केलं. And the last is that आणि शेवटचं जे आहे we need to remember that there is a season for everything. आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टीला एक नवीन प्रकारचे दिवस आहेत, एक नवीन सीझन आहे किंवा एक नवीन ऋतू येणार आहे. There is going to be a time again that the problems will be gone away. कारण एक वेळ अशी येणार आहे की ज्या वेळेला सगळे समस्या दूर होतील. Everything what we are experiencing now we will never experience afterwards. काय जे आपण आता जे सोसत आहोत, जे काय आता भोगत आहोत ते काय नंतर भोगायची आपल्याला गरज In लागणार. Psalms 30 verse 5 says David is writing. आणि स्तोत्रसंहिता 30 याचा 5वा अध्याय. It says weeping may endures for a night. Psalms 30 verse 5.
स्तोत्रसंहिता 30 याचा 5वा अध्याय. David says here आणि दावीद या ठिकाणी म्हणत आहे that weeping might endure for a night, त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, but joy cometh in the morning. पण त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. The time will go off. ते वेळ निघून जाईल. This time which we are experiencing, you and I, will not be the same. आता आपण जे तुम्ही आणि मी जे भोगत आहोत की जी वेळ आपली आता सध्या आहे ती आता काही नेहमी कायम तीच राहणार नाही. The circumstances will change. त्याच्यामध्ये असलेली जी परिस्थिती आहे ती बदलेल. The people, those who are having this, the way the people are seeing us, they will be changed. आपल्याला लोक जशा प्रकारे बघत आहेत ती त्यांचे दृष्टिकोन बदलेल. The world will be changed. हे जग बदलेल. The night will pass away. आणि हे जे रात्र आहे ती सरून जाईल. There will be morning again. नक्कीच परत एकदा ती सकाळ ती पहाट आपल्या जीवनात येईल. And the morning will be a joyous morning. आणि जी पहाट असेल जी सकाळ असेल ती नक्कीच आनंदाची असणार So आहे. that is why when we are fighting a battle, आणि म्हणून आपण जेव्हा हे युद्ध लढत आहोत we now as we need to remember three things. आपल्याला ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. One is that we need to soak in the word of God. आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला वचनाच्या आतमध्ये पूर्णपणे आपल्याला डुबायचं आहे, त्याच्यामध्ये शोषून घ्यायचं आहे आपल्याला ते वचन. Let us not think of ourselves, let us think for others. फक्त आपल्या स्वतःचा विचार करायचा नाही, आपल्याला दुसऱ्यांचा पण विचार करायचा आहे. And the third is that let us have hope that there is going to be a joyous morning awaiting for us. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला त्या नवीन सकाळ जी सकाळ आहे, जी आनंदाची सकाळ आहे आपल्या जीवनामध्ये, त्याची वाट आपल्याला पाहिजे आहे. We are desperately, everyone is waiting for that. आणि नक्कीच खरंच प्रत्येक जण आतुरतेने त्या सकाळची वाट बघत आहे. It will only happen. ते कधी घडणार आहे? It will only happen ते जेव्हा केव्हा घडेल? फक्त when we totally surrender ourselves into the hands of the Lord. आपण देवाच्या हाती स्वतःला संपूर्णपणे आपले जीवन त्याच्या हाती समर्पित करू. And definitely there is going to be a new day coming up. आणि नक्कीच येणारा जो दिवस आहे तो आनंदाचा दिवस असेल. May God bless you देव तुम्हाला आशीर्वादित and करो. keep you all in good health. आणि देव तुम्हाला तुमची जी आरोग्य आहे ते सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहू दे. Let's close our eyes in prayer. आपण आपले डोळे बंद करू. Heavenly God, Father, स्वर्गीय परमेश्वरा, we thank you, Lord God, as we are fighting this battle in this world. प्रभू हे जे युद्ध आम्ही या जगामध्ये लढत आहोत प्रभू परमेश्वर, Lord, we pray, O Lord God, Father, help us that we might be soaked in thy word. प्रभू आम्हाला तू मदत कर की तुझे जे वचन आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला डुबवून टाकू आणि शोषून घेऊ ते Help वचन. us, Lord Father, that we might have the heart for others, O Lord. आम्हाला तसं अंतःकरण दे की प्रभू परमेश्वरा इतरांसाठी आम्ही प्रार्थना करावी. And help us to understand that and give us that faith, O Lord God, that we might see a new morning in the days to come. आणि नक्कीच ती आशा आमच्यामध्ये तू प्रज्वलित कर प्रभू परमेश्वरा की येणारा जो सकाळ असणार आहे ती नक्कीच आनंदाची We असेल. commit those who are sitting here and have listened to thy word, O Lord. प्रभू त्या सगळ्यांना आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन करतो जे हे वचन तुझं प्रभू परमेश्वरा ऐकत आहेत. Bless each and every one of them, those who are sitting in front of their mobiles or on this online service. प्रभू जे त्या ठिकाणी घरी बसलेले आहेत आणि हे त्या ठिकाणी हे चर्च ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा, हा मेसेज ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा, त्या सगळ्यांना तू तुझा स्पर्श कर. Bless them spiritually. त्यांना तू आत्मिकरित्या स्पर्श कर प्रभू. If they are sick in their bodies, Lord Father, I pray right now, Lord, in your name, Lord Father, we claim victory in their lives, Lord. प्रभू ज्यांच्या पण शरीरामध्ये त्रास असेल, कुणी आजारी असेल प्रभू परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावामध्ये त्यांच्या शरीरामध्ये आज विजय आणि आरोग्य घोषित Your करतो. word says, by your stripes we have been healed, O Lord Father. कारण तुझं वचन सांगतं की तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं. Let your healing virtue might touch the lives, those who are listening, O Lord, this evening, O Lord. प्रभू आज प्रभू परमेश्वरा जे कोणी प्रभू परमेश्वर आहे या ठिकाणी ही सर्व्हिस ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा, तू त्यांना स्पर्श करून आरोग्य घोषित कर प्रभू. Bless the elderly people, those who are there in their home.
प्रभू जे घरामध्ये प्रभू परमेश्वर वयोवृद्ध प्रभू परमेश्वर व्यक्ती असतील त्यांना देखील प्रभू परमेश्वर तुझा आशीर्वाद दे. Bless the children, O Lord God. प्रत्येक लेकरांना तू आशीर्वाद Bless दे. the husband and wife, O Lord God. पती पत्नीला आशीर्वादित कर. Bless their home, O Lord God. त्यांच्या घराला आशीर्वादित कर. And we put the hedge of fire around them, O Lord God, Father. आणि तुझा प्रभू परमेश्वर पवित्र अग्नीचा लोट प्रभू परमेश्वर त्यांच्या संपूर्ण शरीरावरती असू दे, त्यांच्या परिवारावर That असू they दे. might not be contaminated with the virus in their areas, O Lord. प्रभू त्यांच्या एरियामध्ये जरी कुठला व्हायरसचा प्रादुर्भाव असला तर त्याच्यामुळे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये प्रभू परमेश्वर असं We म्हणतो. commit them all into your hands. आम्ही त्या सगळ्यांना तुझ्या हातीने स्वाधीन करतो प्रभू. And pray soon, O Lord God, Father, we know the days are not far. आणि नक्कीच प्रभू परमेश्वरा ते दिवस काही आमच्यापासून दूर नाहीत प्रभू. Again, we will be meeting together and to glorifying you in one accord. आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन तुझ्या नावाचा गौरव आम्ही एकत्र तुझ्या मंदिरामध्ये करण्याचे दिवस आता दूर नाहीत प्रभू. Up till then, bless them and keep them in good health, O Lord. तोपर्यंत प्रभू परमेश्वरा त्यांना तू चांगलं आरोग्य दे आणि सुरक्षित असं ठेव. We ask this in Jesus' name. आम्ही ही प्रार्थना येशूच्या गोड आणि महान नावात केली म्हणून तू ऐकते. Amen. आमेन. Now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the fellowship of the Holy Spirit be with us now and forevermore. Amen. May God bless you and keep you all in good health. देव तुम्हाला आशीर्वादित करू आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. Amen. आमेन. आपण सगळे मिळून प्रार्थनेत जाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आजच्या सुंदरशा दिवशी प्रभू परमेश्वरा आम्हाला या माध्यमाद्वारे पुन्हा एकत्रित तू केलंस, त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आमची स्तुती आराधना तू मान्य केली असं आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वरा, आणि तू आम्हाला आत्तापर्यंत चालवलंस त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आजचा हा शब्दात दिवस प्रभू परमेश्वरा तू विशेष आशीर्वाद दे पवित्र परमेश्वरा. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या पालक साहेबांसाठी पवित्र परमेश्वरा. ते येत असताना प्रभू परमेश्वरा त्यांना तू स्पर्श कर पवित्र परमेश्वरा. त्यांच्या मुखाला देखील तू स्पर्श कर पवित्र परमेश्वरा. त्यांच्या मुखाद्वारे जे काही वचन येईल प्रभू परमेश्वरा ते आमच्यासाठी तू विशेष आणि विशेष आमच्या जीवनात तू जोडशील असा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वरा. आणि त्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा ते वचन ग्रहण करावं तू असं कर पवित्र परमेश्वरा. इथून सर्व पुढची वेळ का आम्ही तुझ्या हातात देतो पवित्र परमेश्वरा. ये आणि आमची प्रार्थना तू ऐकलीस त्यासाठी तुला विशेष धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देऊन लहान आणि नम्र प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.